महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्य विभाग हे अतिशय उत्साहामध्ये आणि प्रामाणिकतेने काम करत आहे. मला या ठिकाणी उल्लेख करायला लागेल संदीप रेलेजी, गेल्या 3 महिन्यामध्ये सरकार, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात काम करतं आणि मला माननीय देवेंद्रजींनी सांस्कृतिक कार्य विभागाची विशेष जबाबदारी दिली. तर गेल्या 80-85 दिवसामध्ये आपण राज्यभरामध्ये या 80-85 दिवसात 170 कार्यक्रम केले. 170 जवळजवळ दिवसाला 3 कार्यक्रम या संस्कृती वर्धनाचे, संस्कृती प्रचाराचे, प्रसाराचे आणि आपल्या कलावंतांना संधी, स्थान आणि समृद्धीकडे नेण्याचे आपण केलेले आहे. मला या ठिकाणी याचा आवर्जून उल्लेख करायचा आहे. आर्थिक वर्ष मार्च पासून सुरू झालं आणि या मार्च ते मार्च या येऊ घातलेल्या आर्थिक वर्षामध्ये, म्हणजे 1 वर्षामध्ये 365 दिवसांमध्ये राज्यभर आपण या 365 दिवसांमध्ये 1200 कार्यक्रम, 1200 कार्यक्रमाची रचना आपण केली. आजच जर आपण घेतलं तर लक्षात येईल, आज सकाळी मी ठाण्यात या ठिकाणी श्रमिकांच्या कला महोत्सवाच्या उद्घाटनाला आहे. संध्याकाळी रवींद्र नाट्य मंदिरमध्ये संगीतकार मदन मोहन यांची शताब्दी आपण साजरी करतो, त्याचा कार्यक्रम आहे. आणि थोडं उशिराच्या संध्याकाळी माटुंग्याच्या यशवंत नाट्य सभागृहामध्ये हिंदी सिनेसृष्टीतील महाराष्ट्रात राहणारे आपले जॉनी वॉकर ज्यांना आपण म्हणतो, त्यांची शताब्दी आहे, त्यांच्या सुद्धा गाण्यांचा कार्यक्रम आहे. आजच्या दिवसामध्ये 3 कार्यक्रम आहे. काल स्वर्गीय राज कपूर यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी केला आणि येत्या 20, 21, 22 हे 3 दिवस अण्णाभाऊ साठे सभागृह भायखळा इथे महिला वाद्य कलाकारांचा महोत्सव आपण ठेवलेला आहे. आणि त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाची व्याप्ती आणि रचना वेगळी आहे, पण आजचा हा कार्यक्रम त्याच्यात सगळ्यात विशेष कार्यक्रम आहे. मला कोणाच्या कार्यक्रमाची कोणाशी तुलना करायची नाही, पण या कार्यक्रमामध्ये माझ्या श्रमिकांच्या कलाकृतीला, श्रमिकांच्या उपजत गुणवृत्तीला जोड आहे. ती माझ्या श्रमिकांच्या मेहनतीच्या घामाची जोड आहे. आणि त्यामुळे या कार्यक्रमाचा सुगंध वेगळा आहे, या कार्यक्रमाची रचना वेगळी आहे, या कार्यक्रमात दाखवल्या जाणाऱ्या कलाकृतींची उत्पत्ती वेगळी आहे. यात लोकवाद्य आहेतच, पण बरेचसे आमच्या श्रमिकांचे असलेल्या कलाकृतीच्या कार्यक्रमामध्ये वाद्य हे त्या श्रमिकाने मेहनतीने केलेल्या कामाच्या अंगमेहनतीच्या रूपानं आहे. कोणी त्या ठिकाणी जातीवर जळतंय, ही माझी माय जातीवर जळताना त्या दळणातल्या येणाऱ्या आवाजाबरोबरची तिची ओवी, हिची गोडी अवीट आहे. एक माझे माय भगिनी तिचे मासे बंदरात त्या ठिकाणी गोळा पण करते, पकडते पण आहे, नाखवाचे आणतोय, ते आपल्या टोपलीत घेते आणि डोक्यावर ती टिपली घेऊन त्या बाजारात विकायला पण जाते. त्यामध्ये माझ्या माय भगिनी आणि बंधू जे माझे कोळी बांधव आहेत त्यांच्या पारंपरिक संगीताबरोबर त्या असलेल्या मत्स्याचा सुगंध सुद्धा आहे. माझ्या या श्रमिकांच्या कार्यक्रमामध्ये संबळ आहे,
जे माझ्या आई तुळजाभवानीचं दार उघड बाई दार उघड म्हणताना तिच्या बरोबर आरती आणि तिच्या आर्तव करण्याचं साधन सुद्धा आहे. आणि म्हणून या पद्धतीने माझा आदिवासी बांधव आहे, त्याने निर्माण केलेलं तारपा नृत्य आहे आणि त्याबरोबरच लोकवाद्य जे आहे त्यातला निघणारा ध्वनी हा उदात्त अनुदात्त अशा स्वरूपाचा आहे. त्याची तुलना अन्य कुठल्या लोकवाद्याबरोबर होऊच शकत नाही. अगदी आजकालच्या काळामध्ये माझा जो श्रमिक बंधू बांधव हा त्या ठिकाणी डबेवाला म्हणून सुद्धा काम करत असेल तर त्या माझ्या डबेवाल्याने निर्माण केलेल्या मॅनेजमेंटची जशी चर्चा आहे तशी त्या डब्याच्या आवाजात ना त्याला सुचणारं गीत संगीत आहे. रेल्वेने जाणारा माझा श्रमिक आहे, त्या पट्टीवरनं चालणाऱ्या माझ्या रेल्वेच्या इंजिनाच्या आवाजावर त्याला सुचणारं गीत आणि कलाकृती त्यामध्ये आहे. याच्यामध्ये एक ढाचा नाही. आणि अशी माझ्या श्रमिकांची कला जी संस्कृती आहे ही विदेशातल्या कित्येक लोकांनी कित्येक डॉलर खर्च केली तरी निर्माण होऊ शकत नाही ही कलाकृती माझी. आणि म्हणून सुगंधही आहे, नवीन वाद्यही आहे, त्याची उत्पत्ती वेगळी आहे, त्याची कल्पना सुद्धा वेगळी आहे. आणि म्हणून ही जपली पाहिजे, ही वृद्धिंगत केली पाहिजे, ही लोकांना समजली पाहिजे, हे पुढच्या पिढीलाही समजलं पाहिजे. आता श्रमिकांच्या कलांचा महोत्सव हा पुढच्या पिढीपर्यंत नेणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आणि विशेषतः मंचावरच्या लोकांची आहे. मी त्या ठिकाणी विकासपासून वाघोल्यापर्यंत सगळ्यांना सांगेन की आपण या 2 दिवसांमध्ये या सगळ्या ठिकाणी असलेल्या माझ्या नवीन पिढीला इथे आणण्याची गरज आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. नाहीतर आता चॅट जीपीटीचा जमाना आहे, दुसरं खातं माझ्याकडे माहिती तंत्रज्ञान पण आहे. आणि मग चॅट जीपीटीवर AI मध्ये जा, त्याला सांगा मला एक ट्यून बनवून दे, तर ट्यून तो बनवून देतो, पण ती कृत्रिम असते. ही सक्रिय आणि सृजनशील सजीवित असलेली ट्यून ही माझ्या श्रमिक कलावंत. आमचा वारकरी यामध्ये, या सगळ्यामध्ये माझ्या पोटाबरोबर माझ्या देवाची आर्जव करण्याची शक्ती सुद्धा माझ्या श्रमिकांच्या कलाकृतीमध्ये आहे. आणि म्हणून हा महोत्सव आज या ठिकाणी संपन्न होतोय याचा मला खूप आनंद आहे. मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि विशेषतः ठाण्यात ठेवलात याबद्दल सुद्धा मला आनंद आहे. कारण हे ठाण्यामध्ये मोठी नेतृत्वाची परंपरा मोठी आहे. आमच्या रामभाऊ माळगी रामभाऊ कापसेल पासून आता आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री जे लोककला लोकपरंपरा आणि जनतेच्या ठोक्यावर स्वतःच्या मेहनतीच्या कामाची सांज उभारणारा नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहे. आणि म्हणून या ठाण्यामध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय याचा मला खूप आनंद आहे. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.